गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनला लागलेली गळती काढण्याचं काम आज सुरू करण्यात आलंय। कागल आणि विकासवाडी इथं पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे। 3 दिवसात हे काम पूर्ण केलं जाणार आहे। गुरुवारपासून या योजनेअंतर्गत गावांना नियमित पाणी पुरवठा होणार आहे। कागलच्या दूधगंगा नदीपात्रातून गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन नेण्यात आली आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग या योजनेची देखभाल आणि दुरुस्तीचं काम करत आहे। या योजनेला आता 2 दशकं पूर्ण झाली आहेत, त्यामुळे पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागण्याचं प्रमाण वाढलंय। गांधीनगरसह 13 गावांना या योजनेतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातोय। या योजनेच्या पाईपलाईनला कागल शाहू साखर कारखाना आणि विकासवाडी इथं मोठी गळती लागली आहे। गेल्या काही महिन्यांपासून ही गळती सुरू असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे। तसंच योजनेच्या पाणी पुरवठ्यावरही गळतीचा परिणाम होऊ लागलाय। त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागानं पाईपलाईनला लागलेली गळती काढण्याचं काम आजपासून सुरू केलंय। 3 दिवसात हे काम पूर्ण करून योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार आहे। कागल इथल्या शाहू साखर कारखान्याच्या कार्यालयाशेजारी गळती काढण्याचं काम सुरू आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर विकासवाडी इथली गळती काढण्यात येणार आहे। ही कामं पूर्ण झाल्यानंतर गुरुवारपासून पाणी पुरवठा होणार आहे।